महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, परंतु अजूनही चर्चा होते की ठाकरेंच्या पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र येणार की नाही. या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मनसेचे नेते हेमंत संभोस. सर, नेमकं युती कोटा अडकली आहे तुमची? तुम्हाला असं वाटतंय अडकलीये? असं कुठे अडकलीये असा कुठे भागच नाहीये. ती ज्या वेळेला व्हायची त्यावेळेला ती होईल आणि त्याबद्दलचा निर्णय जे आहे ते आमचे राजसाहेब घेतील. त्यामुळे अडकलीये बिघडलीये असं असं काही नाहीये. ते निर्णय घेतील ना. आपण तोपर्यंत वेट अँड वॉच करू ना. असं उद्धव ठाकरेंकडून सांगितलं जाते की आम्ही एकत्र आलोय, आता एकत्रच राहणार, परंतु राज ठाकरेंकडून काही प्रतिसाद अजून म्हणजे ओपनली अजूनही काही ते वक्तव्य करत नाही युती संदर्भात, जसे की उद्धव ठाकरे करतात. बघा, उद्धव साहेब जे बोलतायत ते त्यांचं मत आहे. पहिली गोष्ट म्हणजे राजसाहेब त्यांचं मत योग्य वेळेला जाहीर करतील. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात की उद्धव साहेब ज्या पद्धतीने बोलतायत किंवा हे करतायत, राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे असतात आणि योग्य वेळ कुठली आणि तो निर्णय कुठला हे जास्त त्यांना कळतं. राजसाहेबांना ते जास्त कळतं, त्याप्रमाणे ते बोलतील. तोपर्यंत आपण धीर धरायला पाहिजे का नको? पण तसं बघायला गेलं तर आत्ता सक्षम विरोधक म्हणून आम्ही एकत्र काम करतो आहोत की. तसे मोर्चा पण निघालेले आहेत. ते मोर्चे तुम्ही बघत, नाशिकला मोर्चा निघाला, मुंबईला त्याप्रमाणे मोर्चा निघाला, काम झालं. पुण्यातही आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करतोय. त्यामुळे तिथे कुठे आडकाठी नाहीये. मग भेटीगाठी सातत्याने होत आहेत, त्या मागचं नेमकं कारण काय आहे? नेमकं त्या राजकीय होतात, कौटुंबिक होतात, काय त्याला अजून? आतापर्यंतच्या झालेल्या 4ही भेटी जर नीट बघितल्या तर कौटुंबिक आहेत. ते राजकीय कुठे आहेत? ते कौटुंबिक आहेत. पहिला जो मेळावा झाला तो मराठी माणसाचा होता, नागरिकांचा मेळावा होता. त्याच्यानंतर साहेब जे भेटले ते वाढदिवसाच्या निमित्ताने भेटले उद्धव साहेबांच्या. आत्ता पण भेट झाली तेव्हा संजय राऊतांच्या नातवांचं जे नामकरण होतं त्यासाठी भेट झाली आणि आणखीन एकदा भेट झाली. पण त्यानंतर राजसाहेब मातोश्रीवर सुद्धा गेले होते ना. मातोश्रीवर जाणार ना, का नाही जाणार? त्याच्यामुळे ह्याला तुम्ही राजकीय वळण द्यायचा प्रयत्न करताय. ही कौटुंबिक भेट आहे आणि त्यातून म्हटलं त्यातूनही युती व्हायची, करायची, कधी नाही करायची, काय हे सगळं ते ठरवतील. बरं का, आपण थोडीशी वाट बघायला पाहिजे. आपल्याला घाई खूप आहे. संजय राऊतांनी 5 तुमच्यासोबत युती करून 5 जागांचे इथे लढणार पण सांगून पण टाकले. पण मी तेच म्हणतोय की प्रत्येक पक्षातल्या नेत्याचं, प्रत्येक पक्षाचं एक मत असतं. त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे. बरं का, ती नोंद घेतलेली आहे. त्याच्याबद्दल बघतील ना साहेब, विचार करतील की 5 लढायच्या का 50 लढायच्या हे बघतील ते. आता जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, ते सुद्धा म्हणलेत की महाविकास आघाडीत नवीन भिडूची गरज नाही. एक प्रकारे ते तुम्हालाच म्हणलेत की मनसेलाच म्हणलेत की मनसेची आम्हाला गरज नाही. याकडे तुम्ही कसं बघता? मनसेची गरज आहे का नाही हे सपकाळांनी नाही ठरवायचं. ते सपकाळांचं मत आहे. सपकाळांचं मत हे काँग्रेस हायकमांडचं मत आहे का नाही. उद्या जर का त्या दृष्टीने जर का चर्चा निघाली किंवा ती चर्चा व्हायला लागली तर सपकाळांना त्यांच्या हायकमांडचं ऐकावं लागेल. त्याच्यामुळे सपकाळांनी त्यांचं मत नोंदवलेलं ते त्यांचं मत आहे. हे मत हे ग्राह्य धरलंच पाहिजे असं नाही. ओके, मग तुमची तयारी कशा दृष्टीने सुरू आहे की महाविकास आघाडी सोबत स्वबळावर की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत? बघा, प्रत्येक पक्ष हा स्वतःची तयारी सक्षमपणे करत असतो. आम्हीही त्याचप्रमाणे आमची तयारी केलेली आहे. 41 प्रभाग जे आहेत ते आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवलेले आहेत आणि 41 प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार देऊ शकतो याप्रमाणे आमची बांधणी आहे. BLA जे असतात ते BLA ची नेमणूक जी आहे ती आमची झालेली आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये उपविभागाध्यक्ष असो, शाखाध्यक्ष असो, यांच्या सगळ्यांच्या नेमणुका आम्ही केलेल्या आहेत. आमची तयारी सर्वार्थाने पूर्ण आहे. स्वबळावर म्हणालात तरी आम्ही तयार आहोत. युतीमध्येही तयार आहोत. युती व्हावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती भावना, ती इच्छा राजसाहेबांपर्यंत पोहोचवलेली आहे. योग्य तो निर्णय साहेब योग्य वेळेला घेतील. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं मत सुद्धा आहे. त्या उद्धव ठाकरे मागच्या आठवड्यात दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर सांगितले की आपली मनसेसोबत युती व्हावी. तुमच्या पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे युती व्हावी. हा निर्णय शेवटपर्यंत पोहोचेल असं तुम्हाला वाटतं का? हो, 100%. म्हणजे साहेबांपर्यंत ह्या भावना पोचलेल्या आहेत आणि साहेबांना ह्यातलं जास्त कळतं. बरं का, आणि साहेबांना हेही कळतं की एखाद्या गोष्टीचे फटाके कधी वाजवायचे, त्याप्रमाणे ते फटाके वाजवतील. थोडा धीर धरूया आपण. आता एक बातमी आली की पुण्यात मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. यात
तथ्य आहे. तुम्हाला काय वाटतं, हे खरं आहे का? मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येणार असं जे आहे, मी म्हटलं ना की तुम्ही युती म्हणून बघताय की फक्त शिवसेना आणि मनसे हा एक वेगळा भाग आहे आणि महाविकास आघाडीचा घटक होणं हा एक वेगळा भाग आहे. या दोन्हीची प्रक्रिया जी आहे ती दोन्हीची प्रक्रिया वेगळी आहे. ह्या प्रक्रियेमध्ये राजसाहेब विचार करतायत की कुठल्या पद्धतीने आपण सामोरं जायचं आणि काय करायचंय. त्यांचाही घटक पक्ष जो आहे, शिवसेना हा काँग्रेसचा एक घटक पक्ष आहे, महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे, सॉरी. त्यामुळे ते ठरवतील काय करायचं, त्या दृष्टीने निर्णय होतील. तुमची स्वबळावर लढाई सुद्धा तयारी पूर्ण आहे? आमची पूर्ण तयारी आहे. स्वबळावर लढायची पण आहे, युतीमध्ये लढायची पण आहे. सर, पुण्यातल्या प्रभाग रचनेवरनं एक आरोप केला जात होता की प्रभाग रचनेत भाजपने तोडफोड केली. यात तुम्हाला काय वाटतं? 100%. म्हणजे 2017ची जर प्रभाग रचना तुम्ही जर बघितलीत आणि आत्ताची प्रभाग रचना बघितली तर त्यांनी ज्या पद्धतीने प्रभागांची मोडतोड केलेली आहे, ज्या पद्धतीने प्रभाग वळवलेले आहेत, ते स्पष्टपणे दिसतंय की भाजपला फेवरेबल असं त्यांनी तो करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे ही संपूर्ण प्रभाग रचना ही भाजपनी स्वतःसाठी करून घेतलेली आहे. भाजपला तुम्ही पुण्यात टक्कर देईल असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला का नाही असं वाटत की आम्ही कोणाला टक्कर देऊ शकतो? मनसे हा पक्ष असा आहे की कोणालाही टक्कर देऊ शकतो. हे बघा, यश अपयश हा नंतरचा भाग, पण टक्कर द्यायचं म्हणालात तर आम्ही सक्षम आहोत. भाजप काय कुठलाही पक्ष असो, त्याच्यामुळे त्याबद्दल आम्हाला चिंता नाही. धन्यवाद सर, आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल.